मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित व्हिडिओ बुक देखील प्रकाशित करण्यात आले। तर यावेळी राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, पुढारी पेपरचे मुंबई आवृत्ती संपादक विवेक गिरधारी, सकाळ माध्यम समूहाचे संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, खजिनदार विवेक इनामदार, कार्यकारिणी सदस्य अनिल माने आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक शांत, संयमी व अभ्यासू नेतृत्व तसेच विविध संकटांचा सामना करून पुन्हा नव्याने उभारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे सतत भरारी घेणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिनिक्स पुरस्काराविषयी बोलताना मिश्किल टिप्पणी केली। अनेक वेळा लोकांना वाटलं माझी राख होते आणि तेवढ्यात मी भरारी घेतले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसेच ही भरारी मी घेऊ शकलो कारण मी कधी आव्हानांपासून पळालो नाही, आव्हानांना सामोरा गेलो, आव्हानांच्या सकारात्मकतेने सामना केला, असं देखील त्यांनी नमूद केलं। तर या कार्यक्रमाला पत्रकारांची मोठी उपस्थिती दिसून आली। तर यावर तुमचं मत काय? देवेंद्र फडणवीस खरंच फिनिक्स पक्षी आहेत का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।